श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज फणसाची भाजी बनवायची. तिथं 1 किलो फणस आणलं, तर सालबेल काढून आणली ती तिथूनच. तर मग घरी आणल्यावर त्याला कापायला तेल वगैरे लावलं हाताला, कारण फणस खूप चिकट असतं, कापायला पण खूप वेळ जातो आणि ते हाताला चिटकतं. त्याच्यामुळं सुरीला, हाताला आणि पाटाला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि त्याच्या खापा करून घेतल्या आणि त्याचा गर आणि पाठीमागचा भाग आणि हे वेगळं केलं 3 याच्यामध्ये. हे बघा, बिया वगैरे एवढा कचरा निघाला आणि एवढं फणस निघालं साफ करून. अर्ध्याला अर्ध पण नाही निघालं फणस. तर आपण आता याची भाजी बनवू. तर त्याच्यासाठी कढईमध्ये तेल ओतलं आणि परतून घ्यायचं व्यवस्थित. कमी गॅसवरच परतून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने छान चव येते त्याला. आणि शिजत आलं त्याच्यात थोडीशी हळद आणि धना पावडर टाकायचे बघा. धना पावडर टाकून झालं का लगेच थोड्या वेळाने परतून घ्यायचं. थोड्या वेळ झाकण ठेवून काढून घ्यायचं. शिजतं वेळ नाही लागत जास्त शिजायला. कमी गॅसवर हलवत राहायचं सारखं झाकण ठेवून. काढून हलवून घ्यायचं. मग त्याच्यासाठी मी 3 कांदे कापून घेतले होते. 1.5 टॅमॅटो घेतलं होतं. तर फोडणीसाठी थोडंसं कढीपत्ता टाकला आणि 3 कापलेले कांदे, बारीक कांदे कापून घ्यायचे एकदम. ते शिजवून घ्यायचे तेलामध्ये व्यवस्थित एकदम. आणि कांदा शिजून झाला का टॅमॅटो शिजवून घ्यायचा. टॅमॅटो थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे थोडीशी भाजी आंबट नाही लागत, छान चव येते. हे चांगलं एकजीव शिजलं का त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आपला घरगुती, फक्त मसाला आणि कांदा आणि टॅमॅटो, थोडीशी धना पावडर, बस एवढंच याच्यात टाकायचं. हे एवढं टाकूनच भाजी खूप छान लागते. आम्ही नेहमीच बनवत असतो. एकदा फणसं चालू झाले का आमची चालूच असते भाजी. आम्हाला अशीच आवडते भाजी. तुम्ही पण बनवून बघा मंडळी. आता कांदा टॅमॅटो चांगला परतून झाला आहे. त्यात थोडंसं पाणी टाकून एकजीव शिजवून घेऊ आणि नंतर परतलेलं ते फणसाचे टाकून, परत थोडंसं मीठ टाकून, थोडंसं पाणी टाकून त्याला परत शिजवून घेऊ एकजीव करून. थोडासा रस्सा ठेवायचा त्याच्यात. सुकं केलं तरी छान लागतं, पण भाकरीवर मग थोडा रस्सा असल्या बरं वाटतं. अशा प्रकारे भाजी तयार झाली मंडळी. कशी वाटली भाजी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.